नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. श्रावण महिना चालू आहे. हा पूर्ण महिना महादेवासाठी अर्पण करतो आपण. ह्या पूर्ण महिन्यात महादेवाची सेवा करतो. तर शिवपुराणानुसार महादेवाला आणखी कसं प्रसन्न करून घ्यायचं आणि त्याचे उपाय काय आहेत ते मी आज सांगणार आहे. शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते. नंबर 2, तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. नंबर 3, जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. नंबर 4, गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. शिवपुराणानुसार जाणून घेऊया महादेवाला कोणत्या रसाने किंवा द्रव्याने अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते. तर नंबर 1, ताप किंवा ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. नंबर 2, तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. नंबर 3, शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. नंबर 4, महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. नंबर 5, मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो. नंबर 6, जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. हे झाले महादेवाला कोणत्या रसाने अभिषेक करावा याचे उपाय. तर आता बघा शिवपुराणानुसारच जाणून घेऊ महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते. तर बघा नंबर 1, लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते. नंबर 2, चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. नंबर 3, शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. नंबर 4, बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. नंबर 5, जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. नंबर 6, कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. नंबर 7, प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. नंबर 8, धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो. नंबर 9, दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. हे झाले कोणतं फूल अर्पण केल्यावर कोणतं फळ प्राप्त होतं हे उपाय झाले. तर आता बघूया श्रावण महिन्यात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. आणि लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. तर श्रावणात दररोज नंदी बैलला हिरवा चारा टाका. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा उपाय आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा. ऐं ह्रीं श्रीं ओम नमः शिवाय श्रीं ह्रीं ऐं. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर 1 बेलाचं पान अर्पण करावं. बिलपत्राच्या 3 पानांवर क्रमशः ऐं ह्रीं श्रीं लिहावं. शेवटचे 108 बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असं मानलं जातं. तर अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत.
त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा। अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावेत। अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा। हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा। या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात। रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय। श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा। अभिषेक करताना ओम जोम सह मंत्राचा जप करावा। त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी। या उपायाने आजार बरा होण्यास मदत होते। तर हे आहे श्रावण महिन्यामध्ये करावयाचे उपाय। म्हणजे लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये हे उपाय केले तर तुम्हाला अनुभव पण तसे येत जातील। व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।